नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे जो कमी दाब आता सध्या अतिशय हलक्या स्वरूपामध्ये काही अंशाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेशवर सक्रिय आहे, त्याचा काही अंश हा महाराष्ट्रावर सक्रिय झाला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे बहुतांश भागात पिकांना जीवदान देणारा पाऊस झाला आहे. याचा अर्थ तो सर्वदूर झालेला नाही. बऱ्याच भागामध्ये अजून पाऊस होणं बाकी आहे. बऱ्याच ठिकाणी पेरण्या देखील झालेल्या नाही आहेत. त्यामुळे अगदी दुष्काळ संपला असं नाही, परंतु दुष्काळी परिस्थितीमध्ये थोडा आधार अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रातील काही भागात तयार झालं आहे. सोलापूर जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल, लातूर, बीड या बहुतांश जिल्ह्यांमध्ये, अगदी जालन्यामध्ये देखील किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील, अहिल्यानगरला अजूनही पेरण्या नाहीत बऱ्याच ठिकाणी, तर या ठिकाणी सुद्धा जीवदान मिळालेलं आहे पिकांना. महाराष्ट्रातील आपण सध्या मान्सूनच्या पावसाची स्थिती बघितली तर कोकणमध्ये देखील सरासरीपेक्षा 2% पाऊस कमी आहे. मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सरासरीपेक्षा 3% पाऊस कमी आहे. परंतु ही टक्केवारी म्हणजे सर्व भाग नाही. मध्य महाराष्ट्राचा बऱ्याच जिल्ह्यांचा पूर्व भाग हा अजून दुष्काळी आहे. मराठवाड्यामध्ये काल आपण 41% घट बघितली होती, ती 2% सुधारली आहे. तिथे 39% घट आहे. तर विदर्भामध्ये काल आपण 34% घट बघितली होती, तिथे आता 28% घट आहे. म्हणजे विदर्भात पावसात सुधारणा झाली आहे. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये काल 14% घट होती, आज मात्र 15% घट आहे. म्हणजे 1% वाढ झालेली घटमध्ये. परंतु आता सध्या जर आपण एकूण आकडेवारीचा आढावा घेतला तर जवळपास 85% पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. तसा तो जरी सरासरी दिसताना चांगला दिसत असला तरी तो केवळ कोकण किनारपट्टी, घाटमाथा या भागाच्या जिल्ह्यातच झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसं मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस अत्यंत कमी आहे. भारतामधील स्थिती आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये बघत असतो. यामध्ये आपल्याला दिसते 24%ची घट आहे. म्हणजे 76% पाऊस आत्तापर्यंत भारतामध्ये झाला आहे. ही कालची टक्केवारी आणि याची टक्केवारी जवळपास सारखीच आहे. यामध्ये फार सुधारणाही झालेली नाही किंवा घटही झालेली नाही. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत पावसाचं वातावरण राहील तोपर्यंत ही घट नियंत्रित राहील. परंतु जर पावसाचं प्रमाण कमी झालं तर ही घट वाढत जाईल. आणि जर पावसाचं प्रमाण वाढलं तर या टक्केवारी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण दररोजच्या अंदाजामध्ये याचा सहभाग करतो आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनाही लक्षात यावं की देशात काय परिस्थिती आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाचं आपण निरीक्षण केलं असता किंवा अलर्टचं अंदाज लक्षात घेतला तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकण आणि विदर्भात अंदाज दिलेला नाही, परंतु या दोन्ही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे. या ठिकाणी पावसासंदर्भातला रेड अलर्ट उत्तर भारतामध्ये 20 तारखेला देण्यात आला आहे. पूर्ण हिमालयीन पर्वतरांगांच्या आजूबाजूने जे राज्य आहेत त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य भारताच्या बऱ्याच भागात येलो अलर्ट आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. परंतु स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाचं चालू राहणार आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि उत्तराखंडमधील पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. त्या लगतच्या काही राज्यांमध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये 21 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे. मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र या दोन्ही ठिकाणी स्थानिक पावसाचं वातावरण असणार आहे. भारतात पावसाचं प्रमाण 22 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. आपण एकूणच बघतो होतं की अगदी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अगदी उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होतं आहे. मात्र कालच्या वातावरणामध्ये विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता महाराष्ट्रात व्यक्त केलेली नाही. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अंदाज आहे. मात्र आपण या अंदाजाशी सहमत नाहीत. विदर्भ, मराठवाड्यात देखील 22 तारखेला
हलक्या स्वरूपात स्थानिक वातावरण राहील. 23 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. उत्तर भारतात, मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाड्यात मात्र पावसाची शक्यता नाही. 24 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. आपण जर देशातील पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेतला तर अगदी थोडा भाग जर देशाचा सोडला तर आपल्याला बहुतांश देशाच्या भागामध्ये पाऊस झालेला दिसतोय. त्यामुळे भारतात पावसाचं प्रमाण गेल्या 48 तासात समाधानकारक होतं. GFS मॉडेलने आज विदर्भ, मराठवाड्यात स्थानिक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणातही तो आहे. उद्या मात्र केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 21 तारखेला आहे. 22 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण पावसाची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केली आहे. त्याच पद्धतीचा अंदाज थोडा 23 तारखेला देखील आहे, 24 तारखेला देखील आहे. 25 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे. कारण एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर आहे आणि ते पुढे सरकतं आहे. त्यामुळे त्याला जसंही अरबी समुद्रातून मॉइश्चर मिळेल तसं त्याचं अस्तित्व जाणवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाची शक्यता आहे. 27-28 मात्र पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही GFS मॉडेलनुसार. सध्या आपण बघतो की 15 तारखेला जो पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रामध्ये, ते पावसाचं वातावरण जवळपास पुढे सातत्याने चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला आज सुधारणा होताना दिसते. म्हणजे कोकणामध्ये पाऊस वाढणार आहे, विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस होणार आहे, अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील. मात्र हे वातावरण कुठल्या कमी दाबाचं नाही, केवळ कमी दाबाचा जो अंश उरलेला आहे त्या अंशाचा काही प्रभाव महाराष्ट्राच्या स्थानिक स्वरूपाच्या वातावरणावर आहे. कुठलीही वादळी प्रणाली ही महाराष्ट्रात आलेली नाही, परंतु स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे 20 तारखेला या वातावरणात सुधारणा होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये, बीडमध्ये, जालन्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागामध्ये, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, जळगाव जिल्ह्यामध्ये, पूर्व नाशिकच्या काही भागात, बुलढाण्यामध्ये पाऊस होणार आहे. त्याचबरोबर चांगल्या पावसाचा अंदाज नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील आहे. यवतमाळमध्ये तरी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहेच आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरील सर्व जिल्ह्यांच्या म्हणजेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिमी भागात पाऊस असणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्थानिक वातावरण आहे. ओढे नाले खळखळू शकतात अशा प्रकारचा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे. मात्र नाशिक पूर्व, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व या भागात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढणार आहे 21 तारखेला. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरी देखील होऊ शकतात. 22 तारखेला देखील वातावरणात सकारात्मक सुधारणा आहेत आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाची बाब म्हणजे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊसमान असणार आहे. मराठवाड्यात पाऊस थोडा कमी होतो आहे, परंतु सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण कायम आहे. त्यामुळे इथे स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊन पेरणीयोग्य पाऊस काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळालेलंच आहे. कोकणात मात्र पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस कमी होण्याऐवजी पावसात सुधारणा होते. मात्र
पर्जन्य छायेच्या प्रदेशात म्हणजे नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागामध्ये, बीड पश्चिम, अहिल्यानगर संपूर्ण, पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात पावसाचा थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. 23 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक वातावरण कमी होईल. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस होईल, परंतु प्रभाव कमी होईल. मात्र उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण 23ला वाढण्याची शक्यता आहे. 24ला एक वादळी प्रणाली सक्रिय होईल विदर्भामध्ये आणि त्यामुळे अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र आपण बघतो कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. 25ला पूर्व विदर्भाचे काही भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असेल, परंतु त्याचा प्रभाव कमी होईल. 26 तारखेलाही कोकणात जोरदार पावसाची सरी अपेक्षित आहे. पूर्व विदर्भात पाऊस असेल. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची नोंद होईल आणि त्यामध्ये नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भातील भागात स्थानिक वातावरण, तर कोकणात मुसळधार पाऊस अशी परिस्थिती आहे. 28ला महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता कायम आहे. 29ला पावसाचा जोर कमी होतोय, तरी देखील आपल्याला स्थानिक वातावरण कोकण आणि पूर्व विदर्भ दिसते. 3 दिवसाच्या कमजोर अवस्थेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा जोर वाढणार आहे आणि जसाही पश्चिमी शाखा मान्सून कमजोर होतोय, तसं पूर्व शाखा मान्सूनचा प्रभाव हा महाराष्ट्रावर सातत्याने जाणवतो आहे आणि त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहणार आहे आणि या पावसातूनच काही जिल्ह्यांमध्ये पाणी पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे. आता हा पाऊस पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा असा असणार आहे. पुन्हा एकदा पावसात सुधारणा 2 ऑगस्टपासून होण्याचे संकेत आहेत आणि हा पाऊस सुरुवातीला तरी विदर्भ, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात स्थानिक स्वरूपात आहे. कुठली लगेच सिस्टम नाही, परंतु महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार आहे. त्यामुळे फार मोठा खंड पावसाचा, कारण 1-2 दिवसातील कमजोरी ही आवश्यक आहे, कारण शेतीतली कामं करण्याकरता शेतकऱ्यांना उसंत मिळते. परंतु मोठा पावसाचा खंड पुढील 15 दिवसात नाही. मग एक लक्षात घ्या, जुलै महिना हा तसा कोकण आणि पूर्व विदर्भासाठीच्या पावसाचा आहे. महाराष्ट्रात उर्वरित भागात पाऊस पडण्याकरता आपल्याला ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना महत्त्वाचा असतो आणि या कालावधीमध्ये जर बंगालच्या उपसागरातील सिस्टम सक्रिय झाल्या, MGO किंवा IOD सकारात्मक झाला, तर मात्र महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत राहतील. जर हे 2 घटक म्हणजे स्थानिक कमीदाब, एखादी वादळी प्रणाली किंवा IOD MGO यांची साथ मिळाली नाही, तर मात्र या कालावधीत देखील कमी पावसाची शक्यता राहील. पुढील 15 दिवसाचा आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो, आपल्याला कोकण किनारपट्टीला एक समाधानकारक पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भासहित मराठवाड्याच्याही काही भागात थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. हा मधला भाग कमी पावसाचा जरी असला तरी गरजेपुरता पाऊस म्हणजे पिकांपुरता पाऊस या ठिकाणी या 15 दिवसामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे. आणि आपला अंदाज आहे की जर विशाखापट्टणमच्या दरम्यान कमीदाबाची शक्यता ऑगस्टमध्ये वाढली आणि ते कमीदाब जर महाराष्ट्रावर आले, तर या भागाचा देखील प्रश्न सुटणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये रात्रपाळी पावसाने केलेली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग असेल किंवा मराठवाड्या, विदर्भातील किंवा थोडंफार पश्चिम महाराष्ट्रातीलही भाग आहे. परंतु काही ठिकाणी झडीच्या स्वरूपात, रिमझिम स्वरूपात, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस रात्री झालेला आहे. कोकण किनारपट्टीला हलक्या सरी झालेल्या आहेत. आपण झटपट अंदाज बघणार आहोत.
या ठिकाणी आज देखील स्थानिक स्वरूपाचा अंदाज विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे, कोकणात आहे. उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण थोडं कमी आहे. आपण जर 20 तारखेची परिस्थिती बघितली तर 20 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण कायम आहे. यामध्ये जळगाव जिल्हा असेल किंवा अगदी विदर्भातील सर्व जिल्हे असतील, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस होईल. त्यामुळे अजून 20 तारखेपर्यंत स्थानिक वातावरण स्ट्रॉंग आहे. 21 तारखेला देखील जोरदार पाऊस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा होण्याची शक्यता कायम आहे. 22 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, काही घाटमाथ्यावर पाऊस सातत्य ठेवून राहील. पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला पुढील 3-4 दिवस अजून चांगली दिसते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेडच्या दक्षिणेपर्यंत भागापर्यंत हा पाऊस असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण बघतो की 23 तारखेला विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण वाढेल. यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील पाऊस थोडा कमी होऊ शकतो 23 तारखेला. 24लाही तर कमी असण्याची शक्यता आहे. 25लाही हा पाऊस कमी असणार आहे. म्हणजे 23, 24, 25 पावसाचं प्रमाण कमी होतं आहे. घाटमाथ्यावर थोडेफार सरी होतील. मात्र 26 तारखेला पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा प्रभाव सुरू होईल. दक्षिण कोकण, महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस, विदर्भात आणि कोकणात पाऊस असणार आहे. आपण 27 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता बघतो. कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढू शकतं. परंतु जे काही कमी दाबाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्रावर चांगला परिणाम करेल असं वाटत होतं 26, 27, 28ला, ते मात्र होण्याची शक्यता नाही. जशी ही सिस्टम गुजरातकडे निघून जाईल तसं महाराष्ट्रातील पाऊस पुन्हा एकदा 28, 29, 30, 31 कमी होणार आहे. मात्र 31 तारखेला थोडी त्यात सुधारणा व्हायला सुरुवात होईल. 1 तारखेला पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाला सुरुवात होणार आहे. मग ते विदर्भातील काही जिल्हे असतील, खास करून उत्तर मराठवाडा असेल, बीड, अहिल्यानगर असेल, अगदी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे असतील, या ठिकाणी पुन्हा एकदा स्थानिक वातावरण सुरू होणार आहे. कुठली वादळी प्रणाली लगेचच महाराष्ट्रावर परिणाम करणार नाही. परंतु ऑगस्टची सुरुवात देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाने होत असल्यामुळे अतिशय चांगला पाऊस महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये सुरुवातीला तरी दिसतो आहे. आणि महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी एकतर एखादी वादळी प्रणाली मोठा पाऊस देऊन जाते किंवा पिकांना जीवदान देणारा आणि त्यातूनच त्याचं प्रमाण वाढल्यास पाणीसाठे वाढण्यात देखील मदत करणारा पाऊस आपल्याला स्थानिक स्वरूपात होत असतो. आणि खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मात्र जो पाऊस होतो तो स्थानिक स्वरूपाचाच पाऊस चांगला असतो. आणि तो आता आपल्याला या 15 दिवसामध्ये होताना दिसतो आहे. उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पावसाचा अंदाज या 15 दिवसामध्ये सुद्धा देण्यात आलेला नाही. बिकट परिस्थिती आपण बघितलेली आहे ती नंदुरबार जिल्ह्याची, धुळे जिल्ह्याची, कारण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस आहे. परंतु यात काही सुधारणा झाली तर आपण नक्की त्याची नोंद घेऊ. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.